हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 57. अधस्तस्य कुतस्तत्वं सत्यस्य कुतो जनिः अजातस्य कुतो नाशः प्रारब्धमसतः कुतः. जे आरोपित आहे ते सत्य कसे असेल, जे असत्य आहे त्याचा जन्म कसा होईल, आणि ज्याचा जन्म झाला नाही ते नष्ट कसे होईल. जे असत्य आहे त्याचे गत संचित कसे असेल. ज्याची कल्पना केलेली आहे ते वास्तवात असणे शक्य नाही. सशाला शिंगे असतात ही एक कल्पना आहे, ते सत्य नाही. प्रत्यक्षात सशाला शिंगे नसतात. गोष्टीमध्ये मनुष्य तर प्राणी मानवी भाषेत बोलतात अशी कल्पना करून गोष्ट रचलेली असते. वास्तवात मनुष्य तर प्राणी मानवी भाषा बोलत नाहीत. याचप्रमाणे आपल्याला झालेल्या भावना प्रत्यक्षात उतरल्या नाहीत, तर त्यामुळे आपण अतृप्त झालो आहोत अशी आपण कल्पना करून घेतो. प्रत्यक्षात असे काहीही होत नसते. अशा अतृप्त भावना नसतात. उपभोगले ते उपभोगले, जे नाही उपभोगले ते नाही उपभोगले. कृती समाप्त झाली, त्याचे पडसाद नसतात. अशा प्रकारे जर अतृप्त होणे हेच असत्य असेल तर संचिताचा जन्मच होत नाही. कारण अतृप्त कामना वासना यांची स्मृती असणे म्हणजे संचित असते. सशाला शिंगे असतात ही जर एक कल्पना आहे, तर प्रत्यक्षात असे असणे असंभव आहे. आपल्याला भावना नसतात, भावनांचा आभास असतो. यामुळे आपण अतृप्त आहोत हे भ्रामक आहे. यामुळे आपले संचित आहे ही एक भ्रांती आहे. जी गोष्ट निर्माणच होत नाही त्या गोष्टीचा नाश होणेही अशक्यच आहे. सशाला जर शिंगेच नाही तर ती उपटून आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे संचित नाही ते नष्ट करण्याचा प्रश्नच नाही. आता जर काही घडलेच नाही तर त्याचा परिणाम कसा होणार. सशाला जर शिंगेच नसतील तर सशाने शिंगे मारल्यामुळे जखम होणे शक्य नाही. जर संचितच नाही तर पुनर्जन्म होणार नाही. आपण जर अमुक्त नाही तर मुक्त होण्याचा प्रश्नच नाही. आपण सदा मुक्तच आहोत. आपल्याला स्वप्न पडतात, सकाळी जाग येते आणि ज्ञान होते की स्वप्न खोटे होते. आपण छातीवर हात ठेवून झोपतो आणि आपल्याला झोपेत भास होतो की कुणीतरी आपल्याला चेपत आहे. जाग आल्यावर लक्षात येते की आपलाच हात आपल्या छातीवर आहे. हीच गोष्ट देहभावाबद्दल होत असते. देहभाव होतच नसतो. तो झाल्याचे लक्षात येताच त्याच्या खोलात जा. लक्षात येईल की त्यामागे काहीतरी आभास आहे, तो जाणून घ्या. यासाठी ज्ञानयोगे देहभाव होऊ देऊ नका. तीच किल्ली आहे. श्लोक क्रमांक 58. ज्ञाने नाज्ञान कार्यस्य समूलस्य लयो यदि तिष्ठत्ययं कथम देह इति शंकावतो जडान. श्लोक क्रमांक 59. समाधातु बाह्यदृष्ट्या प्रारब्धम वदती श्रुतीः न तु देहादि सत्यत्व बोधनाय विपश्रिताम. जर अज्ञानामुळे निर्माण झालेल्या देह कार्य भावाचा ज्ञानयोगे समूळ नाश होतो, तर यामुळे अशी मूलभूत शंका येते की अशा परिस्थितीत देह व्यापार सुरू कसा राहतो. अशा अज्ञानींसाठी श्रुतीने केवळ बाह्य दृष्टीने प्रारब्ध सांगितले आहे. वास्तवात देह नाही, प्रारब्धही नाही. रास्त शंका. जर ज्ञानी असे म्हणत असतील की देह असत्य आहे, देह असे काहीही नाही, त्यामुळे प्रारब्ध असेही काहीही नाही, तर मग आपण देहाने काम करून जगतो त्या देहाचे काय, त्या होत असलेल्या कामाचे काय. आपले जगणे देहाशिवाय कामाशिवाय होत असते की नाही, असते की काय. संसार माया आहे. मग आपण जे प्रत्यक्ष जगतो ते नेमके काय आहे. शंका निरसन. या योगे भोगापवर्गता कारणीभूत, या मागे भोगापवर्गता कारणीभूत आहे.
आपण देह धारण केलेला आहे, याचा अर्थ देह निश्चितच आहे. परंतु पुढे देहाबद्दल निर्माण होत असलेल्या तादात्म्यामुळे आपण देह धारण करणारे असलेले स्वतःला असे मानतो की आपणच देह आहोत. देहाचे उपभोग ते आपले उपभोग, देहाला सुखदुःख ते आपलेच सुखदुःख, देहाची अतृप्ती ती आपली अतृप्ती, अशी भ्रामक भावना आपण करून घेतो. येथे सर्व घोटाळा होतो. यामुळे श्रुतीला बाह्य दृष्टीने आपल्याला समजावून सांगावे लागते. ज्ञानी सांगतात की देह आहे, परंतु देह वैश्विक लीला अनुभवाचे एक साधन आहे. तू देह नाहीस. देह नष्ट होईल, परंतु तू जसा आहेस तसाच राहशील. येथे जड असा शब्द वापरलेला आहे. आपण कुऱ्हाडीने झाड तोडतो, कुऱ्हाड जड आहे. झाड तोडले की त्या कुऱ्हाडीला झाड तोडल्याची भावना असणे शक्य आहे का? झाडाचा खून केल्याची भावना त्या कुऱ्हाडीला होते का? नाही. हे किंवा असे विचार भावना आपण करून घेतो. यामुळे त्यात आपण भावना विवश होतो आणि गुरफटतो. हळूहळू जे कर्म होत असते ते आपणच करत आहोत अशी भावना आपण करून घेतो. हळूहळू आपण विचार करतो आणि काम करू लागतो. हळूहळू आपला सहभाग सुरू होतो. वास्तवात याची काहीही गरज नसते. विश्व निर्माण झाले, त्यात देह धारण केला, तो सृष्टीलीला अनुभवत आहे, त्याचा कैवल्यानंद होत आहे. कालाधीन असल्यामुळे देह पतन झाला, पुन्हा देह धारण केला, कपडा शिवला, वापरला, फाटला, नवीन शिवला. झाडाचे बीज जमिनीत गेले, अन्न पाणी शोषण केले, मुळे धरली, अंकुर फुटला, खोड वाढले, पाने फुलले, फळे आली, बस. हे इतकेच आहे. यात कसले प्रारब्ध, कसले कर्म, कसल्या भावना, कसली साधने, कसली तृप्ती अतृप्ती, कसले संचित, सारा अज्ञानाचा कारभार आहे. असेलच तर कैवल्य आहे. असलेच तर कैवल्य आहे. श्रुतींचे समजूत घालणे. श्रुतींना जे सांगायचे आहे त्यासाठी श्रुतींनी ज्याला सांगायचे आहे त्याचाही विचार केला. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच त्याला समजावावे लागते. मराठी भाषा समजणाऱ्याला मराठीतच समजावून सांगावे लागते, समजून सांगावे लागते. ज्ञानी हे जाणतो की परमात्मा अदृश्य आहे, निराकार आहे, तो आपल्याच अंतःकरणात आहे, आपण त्याचाच अंश आहोत. त्यासाठी बाह्य सोपस्कारांची आवश्यकता नाही. बाह्य सोपस्कार आपल्याला त्यांच्यातच अडकवून ठेवतात आणि आपण परमात्म्याला कायम करता वंचित राहतो. पूर्ण प्रशांत, मौन, निश्चल, सर्वस्वाच्या अतीत स्थिर स्थित झालो तर आपण स्वभावताच स्वस्थितीत प्रविष्ट होतो. हे ज्ञानी जाणतो. लहान मुलाला वाघ असे सांगून समजत नाही, त्याला वाघ असे लिहून देऊनही समजत नाही. जर वाघ समोर आला तर त्या ऐकण्याने किंवा वाचन केल्याने तो वाघाला ओळखू शकत नाही. त्याला वाघाचे चित्र दाखवावे लागते, तर तो पुढे केव्हाही वाघाला ओळखू शकतो. तसेच त्याला 3 अधिक 4 बरोबर 7 असे गणित तोंडी सांगून समजत नाही. त्यासाठी त्याला 3 खडे आणून त्यात 4 खडे प्रत्यक्ष घालून दाखवले की हे बघ आता हे 7 खडे झाले, तर ते गणित त्याला चटकन समजते. मग पुढे तो कठीण गणितही सहज सोडवतो. तो अज्ञानीचा ज्ञानी होतो. ज्याची अशी समजूत असते तशी ती घालावी लागते. ज्याची जशी समजूत असते तशी ती घालावी लागते. एकच एक स्त्री असते, परंतु एक जण तिला आई म्हणतो, एक जण तिला मावशी म्हणतो, एक जण तिला मामी म्हणतो, एक जण तिला हे असे असते. आणि यातील प्रत्येक जण बरोबर असतो. एक जण म्हणतो की देव शुद्ध आणि पवित्र आहे, त्याला मांसाहाराचा नैवेद्य कसा चालेल. दुसरा म्हणतो की मांसाहार आणि शुद्ध पवित्र यांचा संबंधच काय. मी खातो तोच नैवेद्य देवाला द्यायला पाहिजे. यथाकाळी या दोघांनाही प्रचिती द्यावी लागते की देव या दोन्हीच्याही सर्वस्वाच्या अतीत आहे.
तो जेवतो ही तुमची समजूत आहे. तुम्हीच तो नैवेद्य खाता. देवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. देव तुमच्या बोलावण्याने यायला लागला आणि तुमच्या सांगण्याने काही करू लागला तर तुम्ही देवापेक्षा मोठे झालात. थोडक्यात जसा आजार तसे औषध द्यावे लागते. ज्ञानी यांनी अज्ञानींसाठी एक निराळीच युक्ती अवलंबली आणि ते त्यांना सगुणामधून निर्गुणात अलगद घेऊन गेले. ते म्हणाले की हो, मूर्तीत देव आहे. मग अज्ञानी मूर्तींपुढे उपासना करू लागले. हळूहळू ज्ञानी म्हणाले की डोळे उघडे ठेवून जशी मूर्ती दिसते तशी ती डोळे मिटूनही अंतःकरणात उमटली पाहिजे. पुढे तशी प्रचिती आल्यावर ते म्हणाले, आता डोळे उघडे असोत किंवा मिटलेले असोत, मूर्ती असो किंवा नसो, देवाचा भाव आत सतत असला पाहिजे. तशी प्रचिती आल्यावर ते सांगते झाले की याचा अर्थ मूर्तीतील अमूर्त हेच सत्य आहे. जी मूर्ती दिसते ती तुमच्या मनाने तुम्हीच तयार केलेली असते. ती सत्य नाही, असत्य आहे. यामुळे ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे अनेक जणांचे अनेक देव आहेत. हे तर अशक्यच आहे. तो एकच एक आहे. तो त्या स्त्रीप्रमाणे एकच एक आहे. मग तिला तुम्ही आई, मावशी, मम्मी, मामी किंवा आणखी काहीही म्हणा. हां, आता अज्ञानीला हे उमजले. तो आता ज्ञानी झाला. त्याला प्रचिती आली की जड वस्तू जगत मिथ्या आहे. देव अदृश्य, अरूप, निराकार आहे. तो एकच एक आहे. तो बाहेर नसून आत आहे. त्याची चाहूल लागते याचा अर्थ आत आपण आत्मोन्नत होतो. पुढे साक्षात्काराने सिद्ध केले की देव म्हणजे आपण स्वतःच आहोत. अशा प्रकारे ज्ञानी शब्द पूजेमधून, मंत्रपूजेमधून अज्ञानींना मौनात निश्चलतेत घेऊन गेले आणि त्यांना सिद्ध केले की आत उमज येणे हेच सत्य आहे. बाह्य जड गोष्टी सोपस्कर आहेत, त्या मिथ्या आहेत. देव शब्दातीत आहे. तो आत आहे. तो जसजसा उमजू लागतो तसतशी आपली आत्मोन्नती होते. त्यायोगे यथाकाळी आपण साक्षात्कारी होतो. देह व्यापार. आता ही उमज आली की बाह्य देह व्यापार हा संचित असल्यास, संचिताप्रमाणे किंवा संचित नसल्यास आत्मप्रेरणेने आपोआप सहजच होत असतो. आपण त्यात विक्षेप निर्माण करायचे नसतात. जे जसे होत आहे त्याला साक्षी राहून त्याचा कैवल्यानंद घ्यायचा. नदी वाहते आहे तर तिला वाहू दे. आपण त्यात अडथळा आणायचा नाही. जर आपण त्यात देह, मन यांच्या भोगापवर्गतेमुळे बदल केला, अडथळा आणला, व्यत्यय आणला, विक्षेप निर्माण केला तर जे होते ते सहजच होत नाही. आत्मेच्छेने होत नाही. त्यामुळे संचितानुसार किंवा साक्षी राहून आचरण होत नाही. यामुळे संचित निर्माण होते, त्यात वाढ होते. आपण प्रारब्धाच्या भोवऱ्यात अडकतो. असा हा देह व्यापार आहे. आपला त्यात जराही संबंध नाही. आपण अलिप्त आहोत, साक्षी आहोत. हरिओम.